जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आपले पोलीस भरतीचे ग्राउंड हे नाही का आता थोड्याच दिवसात नाही का सुरू होणार आहे आणि त्यामध्ये नाही का महत्त्वाचा असणारा इव्हेंट म्हणजे नाही का 100 मीटर। तर बघा आता 100 मीटर नाही का पहिल्यासारखं राहिलेलं नाही, म्हणजे कसं की स्टॉप वॉचवरती नाही का टाइम घेतला जात नाही, तर डायरेक्ट नाही का तुमचं 1600 मीटर असो किंवा 100 मीटर असो त्याला काय माहिती का आता सेन्सर आहे। तर 100 मीटरला नाही का या सेन्सरचा फायदा कसा करून घ्यायचा तर त्याबद्दल नाही का आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याचा नाही का तुम्हाला ह्या भरतीमध्ये नक्की फायदा होणार आहे। तर बघा 100 मीटर जे आहे तर ते नाही का चिप वरती नाही का आपलं होतं, बरोबर आहे का नाही, म्हणजे आपल्या चेस्टला नाही का जो काही चेस्ट नंबर वगैरे दिलेला असतो तर त्यामध्येच नाही का एक नाही का हे असतं स्कॅनर असतं आणि समोर नाही का जे सेन्सर चिप लावलेले असतं तर त्याच्यातून आपली एंट्री झाली की आपला टाइम हा स्टार्ट होतो। तर आपण नाही का ज्यावेळेस 100 मीटर हे स्टार्ट करणार आहोत तर कशा पद्धतीने करायचं तर सगळ्यात पहिले बघा आता ग्राउंड हे कशा पद्धतीचं आहे, म्हणजे किती रोज नाही का त्या ठिकाणी आखलेलं आहे, म्हणजे किती लाईन वगैरे आहे किंवा किती मुलं नाही का त्या ठिकाणी सोडतात ते एकदा तुम्हाला बघून घ्यायचं आहे। समजा 3 मुलं 4 मुलं 5 मुलं तर त्या लाईनवर नाही का मुलं उभे कसे करतात तर बघा आता समजा हा तुमचा 100चा ट्रॅक आहे बरोबर, आणि हा इथून ही स्टार्टिंग लाईन आहे तुमची, ठीक आहे, आणि ही आहे तुमची एंडिंग लाईन। तर बघा ही एक लाईन आहे, त्याच्यानंतर ही एक, आता बघा ह्या 3 लाईन आहे तर नाही का जे रेडी असणारे पोर आहे तर ते नाही का तुम्हाला इथून सोडलं जातं, ठीक आहे, कारण तुम्ही कुठूनही जरी सुरुवात केली तर जोपर्यंत तुम्ही नाही का ही लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत तुमचा टाइम हा काउंट होत नाही, ठीक आहे। तर समजा इथं नाही का दुसरे 2 नंबर सुटणारे मुलं आहेत आणि हे आधी सुटणारे मुलं आहेत, ठीक आहे, तर अशा पद्धतीने उभं केलं जातं तुम्हाला, ठीक आहे ना। तर मग आता समजा हे मुलं आहेत तर इथून ज्यावेळेस ते ह्या लाईनवर येतील आणि ही समजा कमान असेल किंवा ह्या ठिकाणी जे सेन्सर आहे हे सेन्सर क्रॉस केल्यानंतरच तुमचं नाही का काय म्हणतात त्याला जो टाइम आहे 100चा तो स्टार्ट होणार आहे। तर बघा आता ह्याच ठिकाणी मेन मुद्दा आहे, जर समजा तुम्ही डायरेक्ट ह्या पॉईंटवर आले आणि इथून जर सुरुवात केली स्पीड घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला स्पीड भेटेल का तर स्पीड भेटणार नाही। त्यामुळे नाही का रनिंगची स्टार्टिंग कशी करायची माहिती का कुठून तर नाही का तुम्ही नाही का त्यांची परमिशन घेऊ शकता, बघा तिथे जे कोणी कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल त्यांना विचारून तुम्ही 3 ते 4 मीटर पर्यंत पाठीमागे जाऊन ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे जाऊन नाही का स्पीड घेणार तर तुमचा नाही का पिकअप नाही का 100% वाढणार आणि त्याचा फायदा तुम्हाला नाही का 100 मीटरचा जो टाइम कमी करण्यासाठी ना तर होणार आहे। तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जी लाईन आहे स्टार्ट लाईन तिच्या नाही का पाठीमागून 2-3 मीटर पासून नाही का तुम्ही सुरुवात करायची आहे। तर हे नाही का तुम्ही त्या ठिकाणी असणारे कर्मचारी वगैरे असेल तर त्यांच्या विथ परमिशनने तुम्ही ही गोष्ट करू शकता, ते काहीही म्हणणार नाही तुम्हाला, ठीक आहे। त्याचबरोबर नेक्स्ट बघा आता ज्यावेळेस तुम्हाला 100 मीटर नाही का स्टार्ट करायचं आहे तर कशा पोझिशनमध्ये तुम्ही उभी तर हे पण खूप मॅटर करतं। जर समजा तुम्ही आता समोर असे एकदम स्ट्रेट उभे राहिले आणि ते जर गो बोलले म्हणजे स्टार्ट आणि तुम्ही नाही का असे उभे आणि सुरुवात केली तर तुम्हाला स्पीड घेता येईल का तर घेता नाही येणार मित्रांनो। तर बघा तर एक तर स्टँडिंग पोझिशन, एक सिटिंग पोझिशन आणि एक हाफ स्टँड करून तुम्ही पळू शकता। तर बघा जर स्टँडिंग पोझिशन जर म्हटलं तर तुम्हाला शरीर नाही का तुमचं असं शरीर तुमचं नाही का हे झुकतं ठेवायचंय, म्हणजे समोर वाकलेलं ठेवायचंय, ठीक आहे, त्यामुळे तेव्हा तुम्हाला नाही का ग्रीप घेण्यास नाही का मदत होईल। हे झाली पहिली पद्धत। दुसरी पद्धत म्हणजे नाही का खाली बसून दोन्ही हात नाही का लाईनवरती टेकून पायामध्ये व्यवस्थित अंतर घेऊन थोडंसं उठून आणि मग तुम्हाला नाही का रन करायचं, ही झाली दुसरी पद्धत। आणि तिसरी पद्धत म्हणजे वाकलेला असणार, एक हात जमिनीला टेकलेला आणि एक हात हा पाठीमागे तुम्हाला भेट। तर ह्या 3 पद्धती त्या तिन्ही पद्धती तुम्ही अप्लाय करू शकता, याचा पण तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर बघा आता 100 मीटरचं नाही का महत्वाचं एक हत्यार म्हणजे काय तर स्पाइक, ठीक आहे, काय स्पाइक। जे मुलं नाही का स्पाइक वरती प्रॅक्टिस करतात तर ते नाही का 100 मीटरला नाही का त्यांना खूप फायदा होतो, का बरं तर ते स्पाइकला काय असतं नेल असतं आहे की नाही, तर ते नेल नाही का ज्यावेळेस जमिनीत रोधतात तर तुम्हाला नाही का ग्रीप भेटतं। ज्याप्रमाणे नाही का एखादी गाडी तर तिचं नाही का टायर बघा जर चोपडं टायर असलं तर नाही का तिला स्पीड घेता येतो का तर नाही, किंवा ती नाही का स्लिप होते है की नाही। त्याचप्रमाणे जर टायरला ग्रीप जर चांगल्या प्रकारे असलं तर ओल्ला असू द्या नाही तर सुकलेला असू द्या तर कसं असू द्या त्या ठिकाणी नाही का ते चांगल्या प्रकारे ग्रीप घेते आणि गाडी पळते। त्याच पद्धतीने नाही का हे 100 मीटरसाठी स्पाइक काम करतं। तर हे स्पाइक ज्यावेळेस आपल्या पायात असले तर आपण नाही का स्पीड चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। पण झालं काय मित्रांनो की आता तुम्ही हॉल तिकीट वगैरे डाउनलोड केलं असेल त्याच्यामध्ये एक नोट आली असेल बघा,
की तुम्हाला नाही का स्पाईक हा 100 मीटरसाठी वापरता येणार नाही, तर तुम्ही नाही का स्पोर्ट्स शूज वगैरे यूज करू शकता. पण मुलं नाही का 100 मीटरला स्पोर्ट्स शूज वगैरे घालत नाही, विदाऊट शूज पण मारतात. तर हा एक तुमच्यासाठी बॅकलॉग आहे की तुम्हाला नाही का स्पाईक हे वापरता येणार नाही, विदाऊट शूजच तुम्हाला रनिंग ही 100 मीटरची करायची आहे किंवा 100 मीटर मारायचं आहे. तर नाही का जाऊ द्या, काय टेन्शन घ्यायचं नाही, कारण नाही का जे सगळ्यांचं होणार ते पण आपलं होईल. त्यामुळे नाही का आपण निगेटिव्ह न होता नाही का त्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेऊन नाही का चांगला एफर्ट लावून नाही का 100 मीटर हे मारायचं आहे. ही गोष्ट झाली स्पाईक आणि विदाऊट स्पाईक मारणाऱ्यांसाठी. ठीक आहे. त्याचबरोबर आता नाही का ज्या पद्धतीनं तुमचा नाही का स्टार्ट पॉईंट झालेला आहे, स्टार्टला ज्या पद्धतीने तुम्ही स्पीड घेतली किंवा स्पीड तुम्हाला भेटली पाठीमागून 1-2 मीटर अंतर घेऊन, ज्यावेळेस तुम्ही ही लाईन क्रॉस करणार आहे, समजा इथून तुम्ही पाठीमागून सुरू करताय ही लाईन क्रॉस करताय, कारण इथून इथपर्यंत जाताना तुम्हाला स्पीड भेटली, मग इथून एंड करण्यासाठी पण तुम्हाला स्पीड नाही का त्याच पद्धतीने ठेवायची एकदम फास्टमध्ये. कारण की नाही का ज्यावेळेस नाही इथला सेन्सर आहे, तर याला तुम्ही क्रॉस ज्यावेळेस करणार तेव्हा तुमचा टाइम हा स्टॉप होणार आहे. तर तुमच्या चेस्टला ज्यावेळेस ते लावलेलं आहे, तर तुम्हाला नाही का एंड करताना चेस्ट अशी पुढं काढून म्हणजे एंड करायचं आहे, म्हणजे असं वाकून नाही, तर असे तुमचे नाही का एंड हा झाला पाहिजे. म्हणजे जितक्या लवकर तुमचं, कारण सेकंदाचा खेळ हा मायक्रो सेकंदाचा खेळ असतो, मायक्रो सेकंदामुळे आपले 2-3 मार्क हे जातात. त्यामुळे नाही का ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, कोणी सांगत नाही, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नाही का नोट डाऊन करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे आणि अप्लाय करायच्या आहे ग्राउंडमध्ये. त्या खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या काही ज्या गोष्टी त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. विदाऊट स्पाईक जरी असलं तर निगेटिव्ह त्याला घ्यायचं नाही, पॉझिटिव्ह वेनेस तिकडे बघायचं आणि आपला परफॉर्मन्स चांगला द्यायचा. त्याचबरोबर बॉडी स्ट्रक्चर हे आपलं कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण उभं राहायचं आहे, कशी एंडिंग करायची, कशी स्टार्टिंग करायची, या सर्व गोष्टींबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि ह्याचा नाही का तुम्हाला 100% ह्या भरतीमध्ये फायदा होईल म्हणजे होईल. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही का जे काय आपली सेन्सर चिप आहे, तर याने नाही का तुमचा हे ॲक्युरेट टाईम येतो. पूर्वी काय व्हायचं की नाही का स्टॉपवॉच आहे, तर समजा तुम्ही स्टार्ट झाले किंवा स्टार्ट होण्याच्या अगोदर जर एखाद्या वेळेस बाय चान्स होत तर नाही, पण जर कर्मचाऱ्यांकडून अगोदरच नाही का जर समजा स्टॉपवॉच दबली गेली, तर तुमचा टाइम हा वाढत जातो. किंवा तिकडे गेल्यानंतर म्हणजे तुम्ही एंडिंग केली आहे आणि तरी पण नाही का बंद झालं नाही, तर अशा वेळेस काय व्हायचं की आपला जो टाइम आहे तो नाही का ॲक्युरेट नाही का घेतला जात नव्हता. आपण कितीही एफर्ट लावलं, किती मेहनत घेतली, मग वादावादी होण्याची संभाव्यता जास्त राहायची. किंवा ज्याला त्यांचा कॉन्फिडन्स होता की नाही यार आपण तर आउट ऑफ मारतो, इतकी प्रॅक्टिस केली नाही तर कसं काय असं, बरं ऑब्जेक्शन पण नाही का घ्यायचे आणि त्यामध्ये बराच वेळ नाही का निघून जातो, आपण पण डिस्टर्ब होतो आणि समोरच्यांचं पण थोडंसं इव्हेंट वगैरे हे लांबून जातं. त्यामुळे नाही का आता ही गोष्ट नाही का खूप मस्त आहे, म्हणजे चांगली आहे. कारण जे सेन्सर आहेत, कारण प्रत्येकाचा टाइम हा ॲक्युरेट येतो. फक्त तिथं नाही का काळजी फक्त ह्याच गोष्टीची घ्यायची की तुम्ही स्टार्ट कशा पद्धतीने करता. मग त्यामुळे तुम्ही स्टार्ट ही थोडीशी पाठीमागून करा, कोणी काय म्हणणार नाही तुम्हाला. तर आणि एंडिंग पण नाही का तुम्ही जबरदस्त करा, ज्या पद्धतीने बॉडी स्ट्रक्चर तुम्ही नाही का सुरुवात करताना थोडंसं झुकून आणि एंड करताना नाही का तुम्हाला चेस्ट अशी समोर काढायची, म्हणजे नाही का तुमचं सेन्सर किंवा जे स्कॅनर आहे ते सेन्सरमधून गेल्यानंतर स्कॅन पटकन झालं पाहिजे. काही सेकंद तुमचे त्या ठिकाणी मायक्रो सेकंद तुमचे वाचून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जय हिंद.